हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, असा सुंदर आपला नेटमध्ये वर्कचा ब्लाऊज आहे. तर हे ब्लाऊजपासून आपल्याला घागराचं ब्लाऊज बनवायचं, तर त्याची बॅकची डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघू शकता, थोडासा माझा टेप कट झाला आहे कात्रीतून, पण प्लीज त्याच्याकडे लक्ष न देता व्हिडिओकडे लक्ष द्या. बघा, उंची 14, छातीची घडी 9, शोल्डर मुंडा 4.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 1.25 ते 2च ठेवणार आहे, कारण गळा खूप डीप नेक आहे म्हणून. बघा, इथे मी 2च घेतलेली आहे, कारण गळा जितका डीप तितकी रुंदी कमी घेत असते मी. बघू शकताय तुम्ही, 11वरती मी टिक मार्क केलेली आहे. बघू शकता. आणि अशी एक स्ट्रेट लाईन ओढून बॉक्स तयार करून घेणार आहे. कपडा थोडासा सटकतोय, दोन्ही पार्ट वेगवेगळे होतात. घडी हलते म्हणून थोडंसं हळू करते. बघा, आता इथून आतल्या साईडला एक्स्ट्रा जितका तुम्हाला डीप गळा हवा आहे तेवढा एक्स्ट्रा ठेवायचा. आणि बघा, अशी तिरकी ह्या कोपऱ्यात आपल्याला अशी तिरकी लाईन घ्यायची आहे. अशी बघू शकताय तुम्ही. अगोदर इथं व्ही गळा द्यायचा, इथं वरच्या साईडला व्ही गळ्याचा शेप काढून घ्यायचा. जितका तुम्हाला गळा हवा आहे 6-7 असा व्ही गळा घ्यायचा. बघू शकता. आणि इथून परत अशी आपल्याला तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघा, किती सुंदर असा आपला गळा ड्रॉ करून झालेला आहे. आणि ही जी आपण तिरकी आता लाईन मारली ना, ह्याला लटकन खूप सुंदर असं लावलं ना, खूप छान पार्टीवेअर ब्लाऊजचा लुक येतो. बघा, आता इथं असं कट करून आपल्याला घ्यायचं आहे. अगदीच लुक येतो. इथं आणखी थोडा तुम्हाला हवे असेल तर पसरट केला तरी चालेल, पण मी जादा पसरट करणार नाही आहे. बघा, कारण शिवून थोडासा पसरट होतो, पण जास्त डीप नेक नको आहे. बघू शकताय तुम्ही, आपल्या गळ्याचं असं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. शिवल्यानंतर आपला गळा असा दिसणार आहे. आणि थोडंसं आपला गळा डीप होतो. हे बघा, हे असं आपल्या नेटमध्ये ब्लाऊज पीस आहे, पूर्ण व्हाईट आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे सवयचं ठेवलं आहे, त्याच्यावर हा पॅटर्न मी उलटा ठेवून सुया वगैरे लावून घेतलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि सुया वगैरे लावून व्यवस्थित अटॅच करून जसा आहे तसा पूर्ण गळा आपण व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर येईल. आणि गळ्याला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, 1/2 इंचाचं मार्जिन पकडत जसा आहे तसा टीप म्हणा. इथं कोपराला सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारली. बरोबर कोपऱ्यात सुई खाली ठेवायचीच आहे. सुई खाली कपड्यात ठेवायची, कपडा फिरवायचा आणि परत टीप मारायची आहे. अशा पद्धतीने कुठला पण जो कोपऱ्याचा गळा आहे ना, तो करायचा आहे. बघू शकताय. सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, परत टीप मारले. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळा व्यवस्थित स्टिच करायचा आहे. बघू शकताय तुम्ही, जसा स्टिच केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. बघा, आणि सगळ्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. बघू शकताय तुम्ही. कोपऱ्यात तर हमखास कट देणे खूप गरजेचं आहे. कट्स दिल्यामुळे काय होतं,
अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित उलटं होतं आणि ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येतं. पण कट्स देणे खूप गरजेचं आहे. आता पूर्ण व्यवस्थित असा अस्तर आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थित पलटवून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. आणि जे कोपरा आहे तिथं अगदी सुईनं व्यवस्थित असं आपल्याला कोपरा बाहेर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून कोपऱ्याचं फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. अगदी काठावरून दाबटीप आपली आली पाहिजे. बघा, हा थोडासा माझा कोपरा आत गेला, तो सुद्धा मी सुईच्या टोकाने असं बाहेर काढून घेतला. इथं कोपरा माझा थोडासा व्यवस्थित होतोय, थोडासा व्यवस्थित कट झालेला नाही आहे. बघा, मी थोडासा इथं परत कट करून घेते. जिथपर्यंत आपली टीप आहे ना तिथपर्यंतच कपडा कट झाला पाहिजे. फक्त आपली टीप कट नाही झाली पाहिजे. अशा हिशोबाने कट मारायचं, म्हणजे काय होईल, अगदी गळ्याचं जसं आहे ना अगदी तसं फिनिशिंग येतं. बघू शकताय तुम्ही. आणि अगदी काठावरून व्यवस्थित असं टीप मारायची. माझा हा कपडा अस्तरचा आतला कपडा सॅटिनचा आहे, त्यामुळे थोडासा कपडा सटकतोय. त्यामुळे थोडासा काळजी घेत मला टीप मारावी लागते, कारण तो येत नाही आहे दाबटीपमध्ये. आतल्या साईडला सटकून जातो आणि दाबटीपमध्ये नाही आला ना तर नंतर घातल्यानंतर तो ब्लाऊजच्या असं बाहेर दिसतो. बघू शकताय तुम्ही. बघा, बघू शकता किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे. दाबटीप दिल्यानंतर गळ्याचं फिनिशिंग बघा आणि बिना दाबटीपचं गळ्याचं फिनिशिंग बघू शकताय तुम्ही. आता इथं खाली कमरेकाच्या साईडला ना मी असं आत थोडंसं फोल्ड करून टीप मारणार आहे, कारण जी खालची डिझाईन आहे ना ती डिझाईन मला ऑलरेडी ठेवायची आहे, कारण ती डिझाईन कटवर्कमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे, म्हणून मला ती डिझाईन ठेवून घ्यायची. म्हणून मी अस्तर काय करते, थोडंसं आतल्या साईडला फोल्ड करून एकदम काठावरून अशी टीप मारून घेणार आहे. इथली कमरातली पट्टी वगैरे काही लावणार नाही, अशीच करणार आहे. आणि अशाच पद्धतीने बघा मी टीप मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर दिसत आहे डिझाईन. बघा, जे एक्स्ट्राचे आपलं जे हे आहे नेट आहे ते व्यवस्थित असं त्या साईजमध्ये मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे. ते सगळं एक्स्ट्राचं नेट मी जे जादा बाहेर होतं ते कट करून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपला गळा स्टिच करून झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित असं एक लेवलला जोडून कटिंग करून पाटीतल्या टक्स मारून घेतलेला आहे. आता हे आपलं बॅक ओपन आहे, तर बघा गळ्याचं बरोबर मध्ये सेंटर करून मी बॅक हुक लावून घेणार आहे. हुक आयपट्टी करून घेणार आहे, कारण इथं बॅकला मी हुक आयपट्टी देणार आहे. फ्रंट आपलं पॅक असणार आहे. फ्रंटचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि फ्रंटला प्रिन्सेस कट विथ पंचकोनी गळा सुंदर असं असणार आहे, ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते.
बघा आता ही आपली काचपट्टी आहे. काचपट्टी व्यवस्थित अशी एकसारखी करून काचपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. 3 हुक बसतील ह्या हिशोबानेच मी काचपट्टी आपली लावणार आहे. ही आपली काचपट्टी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. तशीच मी हुकाची आईपट्टी मी तयार करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. हे सिंपल आपलं नॉट जे रेग्युलर नॉट असतात ना ते अटॅच करून मी घेतलेले आहेत. फक्त नेटच्या कपड्याचे सुंदर असे नॉट आपले अटॅच करून घेतलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्टच्या छानस व्हिडिओमध्ये. इथं तिरक्या कपड्याला